हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय. लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता सगळ्याच महाराष्ट्रातील पात्र बहिणींना लागलेली आहे. त्याचबरोबर आता जर नोव्हेंबरचा हप्त्याचा जर जी आर आता आला नाही, शेवटचे 2 दिवस उरले आहे, आज आणि उद्या, तर तो जी आर कधी येईल आणि जी आर आल्यानंतर ते पैसे वाटप कधी होतील. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्वाची अपडेट द्यायची आहे की लाडक्या बहिणी आता टेन्शन फ्री झालेल्या आहेत. याची सुद्धा ऑथेंटिक न्यूज आलेली आहे. टेन्शन फ्री काय आहे, की लाडक्या बहिणी कशा पद्धतीने टेन्शन फ्री होणार आहे तेच. त्याचबरोबर तुम्हाला अजून मी 2 खुशखबर देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका केवायसी कागदपत्रे त्यांनी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे. सगळं ऑथेंटिक न्यूज येतोय. त्याचबरोबर हा जो जी आर आहे, हा जी आर कधी येणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींना आता सर्वात मोठे टेन्शन फ्री झालेले आहेत. म्हणजेच काय, आता त्यांना घाबरण्याची किंवा काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळेच प्रश्न तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, जेणेकरून तुमच्या प्रश्नांना त्या तुमच्या बुलंद आवाजाला मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर चला लाडक्या बहिणींनो, जर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं, आजची तारीख आहे 28 नोव्हेंबर. तारीख आहे 28 नोव्हेंबर, बरोबर. उद्या 29, म्हणजे या जर 2 दिवसांमध्ये जी आर प्रसिद्ध झाला नाही, नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्यावा हे सरकारनेच कबूल केलेलं होतं. पण तरी सुद्धा नोव्हेंबरचे आता शेवटचे 2 दिवस बाकी असताना तुम्ही म्हणाल सर दादा 3 दिवस बाकी आहे, संडेला जी आर येत नाही, संडेला जी आर येत नाही, बरोबर. 28 आणि 29 या जर 2 दिवसांमध्ये जर जी आर आला नाही, तो मग आपल्याला जो लाभ आहे तो डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत भेटू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं असेल, डिसेंबर महिन्यामध्ये 2 तारखेला निकाल आहे, आपला निवडणूक आहे, आणि 3 तारखेला काय रिझल्ट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती ते बिझी असतील, 4, 5, 6 मध्ये जी आर आणतील आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये त्याचा पैसे वाटप करतात. पण तुम्ही जर बघितलं असेल लास्ट वीक मध्ये, म्हणजे लास्ट मंथ मध्ये त्यांनी 5 ते 6 दिवसाची गॅप घेतली होती. सगळंच दाखवतो मी तुम्हाला. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता जर जी आर आला नाही, तर तुम्हाला जो तो लाभ आहे डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत येऊ शकतो. पण मला असं वाटतं सरकारने निवडणूक आहे तर लाडक्या बहिणींना नाराज करू नये. आता लवकरात लवकर तो जी आर प्रसिद्ध करून, आज उद्या प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवावेत, नोव्हेंबर महिन्याचे हप्ते. आणि जर आलाही तर ते पैसे तुम्हाला कधी जमा होतील, 4, 5, 6 मध्ये. अन्यथा ते नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न होते की 13वा हप्ता जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल त्याच्यामध्ये निधी मंजूर झाला होता 335 कोटी. त्याच्यानंतर 14वा हप्ता जर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये निधी मंजूर झाला होता 345 कोटी. म्हणजे निधीची काय झाली आहे, वाढ झालेली आहे. जो 15वा हप्ता होता, या हप्त्यामध्ये सुद्धा निधी वाढलेला होता 410 कोटी 30 लाख, बरोबर. आणि 16व्या हप्त्यामध्ये सुद्धा सेम निधी आला होता, सेम. जास्त नाही, कमी नाही, सेम निधी आला होता. तर काही लाडके भाऊ जे युट्यूबला व्हिडिओ बनवत आहेत, इथे त्यांनी हा 15व्या हप्त्यामध्ये कमी निधी आलाय असं सांगितलंय. नो, 15वा आणि 16वा हप्त्यामध्ये सेम निधी आलेला आहे, सेम निधी आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता ज्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे, त्याच बहिणींना काय मिळणार आहे, 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता. कारण 17वा हप्ता जेव्हा येईल, तर ज्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना भेटणार आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी 16वा हप्ता भेटलाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते सुद्धा सांगा. तुमची केवायसी पूर्ण झाली की नाही झाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर ज्या बहिणींना काय होता, इश्यूज होते की बाबा आम्ही तर केवायसी केलेली आहे, आमचे पती नाही आहे, आमचे वडील नाही आहे, मग त्यांचे डॉक्युमेंट्स कोणाकडे द्यायचे. तर आता अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट्स द्यायचे होते आणि अंगणवाडी सेविका आपले डॉक्युमेंट्स घेत नव्हत्या. पण लाडक्या बहिणींनो, ही कालची न्यूज आहे. मी काल एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता की अंगणवाडी सेविका आहे डॉक्युमेंट घेत आहेत, तयार झालेले आहेत. कारण की सरकारकडनं वरून आदेश आलेले आहेत की तुम्ही आता ज्याही लाडक्या बहिणींकडे वडील नव्हते, पती नव्हते, त्यांची सर्टिफिकेट तुम्ही घ्या. म्हणून आता अंगणवाडी सेविका काय घेत आहे, डॉक्युमेंट्स घ्यायला तयार झालेले आहेत. दुसरं, तर त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, काही बहिणींचा मेसेज आला की दादा यांना पैसे द्यायचे का. तर सरकारकडून असा कोणताही आदेश आलेला नाही. एका बहिणीने मेसेज केला होता की लाडक्या बहिणींनो, म्हणजे असा मेसेज होता की अंगणवाडी ताई आम्हाला 100 रुपये मागत आहे, तर कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पूर्ण गाव मिळून काय करा, तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला असेल सगळे मिळून एकत्र या आणि त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलवर, तालुका लेवलवर जेव्हा जाईल त्या, ते तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांना जाण्या येण्याचा खर्च तुम्ही सगळे गाव मिळून किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामधून त्यांना देऊ शकता. कारण की त्या पण एक महिलाच आहे आणि त्यांनाही जाण्याचा खर्च येईल, बरोबर. तेव्हा तो तुम्हाला द्यायचा असेल तर तुमच्या हिशोबाने द्या, पण असं 100-100 रुपये कोणालाही देऊ नका, ही सुद्धा तुम्हाला सांगितली. आणि त्यानंतर सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो, की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर झालेलं आहे. आणि याबद्दलची माहिती स्वतः आदिताई तटकरेकडून योजनेतील मोठी अपडेट मिळालेली आहे. ही बघा, जर तुम्ही बघितलं असेल TV9 ची बातमी आहे, डायरेक्टली मी घेऊन आलेलो आहे. ज्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आली असून मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे. बघा, ही कालची न्यूज आहे.
ऑलमोस्ट 5 वाजताची. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काही महिन्याआधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वाढ करू, असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं, मात्र अद्यापही असा कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणींनो आपल्याला एक इश्यू झाला होता की ई-केवायसी करायची होती, कंपल्सरी होती, बंधनकारक होती. आणि याच्या माध्यमातून ई-केवायसीच्या माध्यमातून 51 किंवा 52 लाख बहिणी या अपात्र ठरतील असं प्रसार माध्यमांमध्ये सुरू होतं. आणि याच्याबद्दल मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि एक बुलंद आवाज म्हणून लाडक्या बहिणींचा सरकार पुढे मांडलेला होता की बाबा या प्राथमिक छाननीमध्ये म्हणजे ई-केवायसीच्या छाननीमध्ये 52 लाखापेक्षा बहिणी अपात्र ठरणार होत्या, अपात्र ठरणार होत्या. मग जर असं झालं असतं तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, तर 2,35,00,000 हा नंबर आहे, त्याच्यातल्या 52 लाख जर बहिणी आपण बाजूला ठेवल्या तर तो नंबर 2 करोडच्या आत येईल. आणि अशा जर बहिणी अपात्र ठरत असेल, निवडणुकीच्या पूर्वी काहीच निकष नाही आणि निवडणूक झाली तर निकषच निकष, तर असा आज तुम्ही पात्र आहात, उद्या तर सगळ्याच अपात्र होईल. म्हणून मी इतका भयंकर मोठा आवाज उठवलेला होता, तुमचा आवाज मी सरकारपर्यंत पोहोचवला होता. आणि याच्या माध्यमातून स्वतः आदित्य तटकरेला काय द्यावं लागलं होतं, क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं होतं त्याच्या फेसबुक हँडलला. कारण त्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. पण मला सांगा, ज्या बहिणींचे वडील नाही आहेत, ज्या बहिणींचे पती नाही आहेत, त्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन गेल्या 2 महिन्यापासून येत नाहीये. त्याचबरोबर ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाहीये, त्यांनी काय करावं ते नाही दिलं. ज्या बहिणींकडे पती नव्हते, वडील नव्हते आणि सरकारने 2 महिन्यापासून काहीच तिथे प्रक्रिया केली नव्हती, तर शेवटच्या दिवशी त्यांनी काय सांगितलं की बाबा अंगणवाडी सेविकांकडे पोहोचा. ज्या बहिणींकडे मोबाईल नाहीये त्यांचा प्रश्न का सोडत नाहीये, ज्या बहिणींना ओटीपी जात नाहीये त्यांचा प्रश्न का सोडत नाहीये, ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाहीये त्यांचा प्रश्न का सोडवत नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, हे जे सगळं आहे ना, हा पूर्ण जुमला आहे, जुमला. आणि हा जर जुमला तुमच्या लक्षात आला नाही किंवा आम्ही आणून दिला नाही, तर हे महाराष्ट्र सुद्धा उद्या जाऊन बिहारचं इलेक्शन बनेल. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हीच विचार करा की या ठिकाणी आता आपल्याला कोणाला वोट द्यायचा आहे, कोणाला मतदान द्यायचं आहे, तुम्ही ठरवा. आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, हे जे 52 लाख लाभार्थी हे जी न्यूज दिली आहे, यासाठी तर आम्ही तुमच्यावर म्हणजे विश्वास ठेवतो. कारण 52 लाख बहिणी जर अपात्र ठरल्या तर ऑलमोस्ट या योजनेचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांना खरंच पैशाची गरज होती. मग आता सरकारने काय करायला पाहिजे, तुम्ही अशा न्यूज चुकीच्या ठरवता, तुम्ही तुमच्या फेसबुक हँडलला सांगता महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे. पण मग प्रश्न निर्माण होतो माझ्या महिला बहिण्यांच्या मनामध्ये की बाबा ह्या ज्या महिला बहिणी आहे, या बहिणींना असं वाटत आहे की महिला असून तुम्ही या महिलांचे प्रॉब्लेम समजू शकत नाहीये, तर मग आम्ही या महिलांनी काय करावं. कारण ज्या बहिणींकडे पती नाहीये, वडील नाहीये, डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका आतापर्यंत घेत नव्हती. त्याच्यानंतर जर बघितलं अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट्स घ्यायला तयार झाले तर त्यात पैसे मागत आहे. त्याच्यानंतर ज्या बहिणीकडे वडीलच नव्हते, पती नव्हते, बेपत्ता होते, बरोबर डॉक्युमेंट्स नाही आहे, ओटीपी येत नाही, यांच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार. ऑलमोस्ट 2.5 महिने होऊन गेले आहे. आधी तेवढं तरी तुम्ही आमच्या बहिणींसाठी करा, कारण की तुम्ही एक स्वतः महिला आहेत म्हणून, बरोबर. इथे 52 लाख लाभार्थी आता अपात्र अशी इन्फॉर्मेशन मी स्वतः दिली होती, मान्य करतो. कारण तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं होतं. आणि असा व्हिडिओ बनवला लाडक्या बहिणीनं, लगेच इव्हिनिंगला असं ट्विट झाली, तुम्हाला प्रूफ सहित मी दाखवलेलं होतं, बरोबर. तर बघा, जीआर साठी शेवटचे 2 दिवस बाकी आहे. आणि या 2 दिवसांमध्ये जर जीआर आला नाही तर समजून घ्या तुम्हाला डिसेंबरच्या मिड पर्यंत जातं. काय जो लाभ आहे तो डिसेंबरच्या मिड पर्यंत जाईल. पण जर जीआर आज आणि उद्या आला तर 100% तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय मिळणार आहे, 4, 5, 6 ला डिसेंबरमध्ये लाभ येतील. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं की जीआर आताच यावा, आज किंवा उद्या यावा आणि आपल्या अकाउंटला डिसेंबरच्या 4, 5, 6 मध्ये पैसे जमा व्हावे, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.